जिच्यामुळे शिकली दिनदुबळ्यांची मुले, जिच्यामुळे शिकली दिनदुबळ्यांची मुले, ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव श्राव्य अश्विनी अर्जुन पिपळधारे, इयत्ता 4थीतली विद्यार्थिनी तुमच्या समोर भाषण सादर करणार आहे, ज्याचे विषय आहे माझी शिक्षिका सावित्रीबाई. सावित्रीबाई फुले महान, शिक्षण दिले सर्वांना समान. सावित्रीबाई फुले महान, शिक्षण दिले सर्वांना समान. हातात पुस्तक मनात जिद्द, हातात पुस्तक मनात जिद्द, स्त्री शिक्षणाचे स्वप्न केले सिद्ध, स्त्री शिक्षणाचे स्वप्न केले सिद्ध. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबाराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिबांनी सावित्रीबाई यांना लिहायला व वाचायला शिकवले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबाराव फुले यांनी मिळून 1 जानेवारी 1848 रोजी पुणेच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. सावित्रीबाई यांच्या क्रांतिकारी निर्णयाबद्दल समाजाने तीव्र विरोध केले व त्यांना दगड, चिखल व शेण फेकून मारायचे, पण त्या मागे उलटल्या नाहीत. त्यांनी शिकवायचे काम चालूच ठेवले. त्यांनी गोरगरीब, अनाथ व विधवांना आधार दिला. स्त्री शिक्षणाला पाप समजणाऱ्या समाजाला त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला. त्यांनी सती, बालविवाह, केशवपण अशा वाईट प्रथांना विरोध केला. त्यांनी काव्य फुले, भवन काशी, सुबोध रत्नाकर सारखे काव्य संग्रही केले आणि समाज जागृत केला. पण दुर्दैवाने 10 मार्च 1897 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा या थोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. जय हिंद, जय भारत, जय साऊ, जय